हॅलो वहिनी, ओळखता का? हॅलो, पण मी ओळखलं नाही. तुम्ही कोण आहात? अहो तुम्ही मला ओळखलं नाही का वहिनी? अहो तुमच्या नवऱ्याचा लंगोटी मित्र घना. आता तुम्हाला काय सांगू, तुमच्या लग्नात काय मजा आली ती. तुमच्या लग्नातली ते वांग्याची भाजी आठवणच राहिली मला. जोरदार वांग्याची भाजी होती. मी 4 गिलास भाजीचा रस्सा प्यालो होतो तरी तरी. मग काय पुसता, 4-5 दिवस निवड संडासच लागली होती मला. ठीक आहे ठीक आहे. कसा काय फोन केला भाऊजी? मला राजा काल लय वाईट वाटलं वहिनी, म्हणून तुम्हाला फोन केला. हं, कायचं वाईट वाटलं ते तरी सांगा. हो, काल माझा मित्र म्हणजे तुमचा नवरा माझ्या समोरून एवढ्या जोरानं गेला गाडी घेऊन की तुम्ही विचारूच नका. मला वाटलं मी एवढ्या जोरानं गाडी कशी चालवते. त्यानं माझ्याकडे एवढा कानाडोळा केला, मला पाहिलंही नाही. मागून मस्त तुमच्या अंगात सिल्वर कलरचे पंजाब ड्रेस घालेले होत्या तुम्ही. त्यानं एवढ्या जोरानं गाडी दामटली की मला काहीच दिसलं नाही तुम्ही हा की कोण आहात. काय बोलता? हो, पण मी तर घरी होती. तुम्ही असं कसं बोलता? मी पंजाबी ड्रेस घातला नाही, आणि तू सिल्वर कलरचाही नाही. एखाद्या व्यक्ती घालतो मी, पण सिल्वर कलरचा मला ड्रेसच नाही. हो ना एकाचं, मला तेच खटकलं. तुम्ही सदा साड्या घालता हे मला माहीत आहे, पण आता पंजाबी ड्रेस घालू लागलं काय मला वाटू लागलं. म्हटलं बा घेतला असेल नवीन. हो गण्या भाऊजी, तुम्ही काय बोलता मला काहीच समजत नाही. पंजाबी ड्रेस, जोरात गाडी, तुमच्याजवळ न थांबणं, तुमच्याशी न बोलणं, हा काहीतरी घोड झाला. दुसरं कोणी असेल, महानवरा तर ड्युटीत गेला होता, दुसरं कोणी असेल ना. तुम्ही कसं बोलून राहिले? अहो नाही वहिनी, सारं विसरीन, पण मी मित्राला कसा विसरू. खात्रीने सांगतो, कधी बी मागचा माणूस बाई ओळखू येणार नाही, पण समोर असलेला माणूस कधीच कुणाच्या नजरेतून सुटत नाही. म्हणून तुम्हाला पक्क सांगतो की माझ मित्र होता गाडीवाला, आणि मागची बाई ओळखून नाही आली बा. नाही गणा भाऊजी, असं होऊ शकत नाही. मी तर पक्क सांगते की मी गाडीवर नव्हते, कारण की मला घरी काम होतं, आणि तुमचा मित्र टायमावर ड्युटीवर गेला आणि ते सांगत की आज मला खूप काम आहे आणि येताना उशीर होईल. हां हां हां, आता माझ्या ध्यानात आलं की तुमची नक्कीच काहीतरी गडबड झाली. वहिनी तुम्ही नव्हत्या, पंजाबी ड्रेस, तोही चमचम घालेल, मित्र घरी उशिरा आला, आज तर घोड दिसते मला. म्हणजे म्हणजे कायचं म्हणजे, कुछ दाल में काला है. आता नाही, दाल में काला? तुमच्या मित्राने काय मला धोका दिला का? असा माझा अंदाज आहे बरं. हो भाऊजी, अंदाज नाही, मला आता 100% खात्री पटली. कारण त्या दिवशी ते उशिरा घरी येणे, कामाचं टेन्शन आलं, रात्री ते जेवले नाही, त्यामुळे तर आता माझं सारं लक्षात आलं. हो गण्या भाऊजी, तुमच्यामुळे तर मला कळलं की मी पुरे अंधारात होती. आता त्यांना घरी येऊ द्या, त्यांची चांगली सटक काढते, मागचा पुढचा सारा हिशोब करून टाकते. असं काही करू नका बरं, नाही तर वाया जाईल सारं. जरा जमाने घ्या आणि पद्धतशीर विचारून घ्या. होते माणसाच्या नाही एखादी चूक, म्हणून असा काही निर्णय घेऊ नका. नाही गण्या भाऊजी, तुम्ही आता मला सल्ला देऊ नका. कोणती बाई आपल्या नवऱ्याचं सलपलं कबूल करते का? काय काय नाटकं चालले नवऱ्याची, आता तुम्हीच सांगता आणि तुम्हीच मला असंही म्हणता. तसं पाहिलं तर तुमचे पण बरोबर आहे, पण माणसानं आपलं लग्न झाल्यावर हे जरा हिशोबानं राहायला पाहिजे. हे विसरू नाही की आपल्याला बायको आहे. आता लग्नाच्या आधी काही असलं तर गोष्ट वेगळी आहे, पण ती विसरून जावं लागते. पण म्हणतात ना, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. माझ्या मित्रांनी तसं केलं नाही. म्हणजे लग्नाच्या आधी जे होतं ते सुरू आहे वाटते. बहुतेक मला अंदाज तोच आहे. जे जुनं होतं ना तेच आता 4 लेकरावली बाई तेच अशी वेगळ्या गाडीवर असत आहे, असं मला वाटून राहिलं. बाई 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 बाई, मी पुरी फसली हो माझ्या सोयरीकी. फालतू सोयरीक केली. आता फक्त घरी येऊ द्या, मग मी हा ते आहे कशी दाखवतो गंमत तर गंमत पहा फक्त. का मला त्याच्या गाडीचा आवाज येऊन राहिला. बहुतेक आला वाटते. पा आला असेल तर भेटा गेले.
कोण होय हो? कोणाचा फोन आहे? सांगशील की नाही कोण होय तू? कोण असेल? तुमचा दोस्त. त्यानंच मला सारं सांगितलं तुमचं गुपित. मी मोठी अंधारात होती. तुम्ही लपून ठेवलं सारं. आणि बरोबर माहीत झालं मला. अहो मला तुमचं सारं समजलं. तुम्ही काय काय केलं तर. कोणता भामटा होय तुला माहिती सांगणार? थांबर दे बरं माझा फोन. ठेवतो वहिनी, ठेवतो. गुड बाय, गुड बाय. आता काय फोन ठेवतो माझ्याशी बोलणं मोठा गुड बाय करून राहिला. चला माझ्या संग बोलू नका. तुमचे नाटकं समजले मला काय काय असतं. कायचे नाटकं रे बा? हा काय गण्या काय ढगाचा पोट्टा आहे काय भलकंही सांगितलं याचं उघडं पाडलं म्हणून तू आता खोटं नाटक करून राहिला. थांब तुला तर तुम्हाला सांगतो काय गंमत झाली तर. काय सांगू नका मला. जा तिकडे. काय होय बे गणे? माघारी कोण भांडणं लावले नवरा बायकोचे? पैसे काही सांगून राहिला का काम ना करता? आता तू आटून घे. मी तुला सांगितलं आमच्या दोस्ताची पार्टी आहे. तर माझ्या घरी काय झालं बा बायकोला सांगू. किती दारू पितात. मी पार्टीच नाही प्यायची. काहीचं काही सांगून दिलं. आणि तो आज येते की नाही काय माहीत. आणि काहीचं काही माझी बायकोला 12 महिने वाढली. मग आता एवढं सांगितलं तर आता काय होते. झालं गेल्या बदला भेटला. माझ्या घरी सांगितलं. मी आता बायकोला सांगितलं. आता बस निपट. हो ना रे बा. आता मी खरं सांगितलं तुझ्या माघारी खोटं सांगितलं ना. पण आता माझ्या बायकोला कोण समजा त्यासाठी काहीतरी करायला लागेल ना तुले. नाही तर सर वांग्यात घोडं जायला मला. आता तू एक काम कर. मस्तपैकी जेवण ठेव. मटण बिटन ना. आणि आम्ही नवरा बायको येतो. सांगतो बहिणीला समजून. तर ती मेळ बसवतो आला. वा 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 वा. लय हुशार माणूस गडे. तुला मटण द्यायचं आहे माझ्या घरी. मला पैशानं बेदम करायचं आणि बायकोला स्वयंपाक करून बेदम करायचं. की तिला कोणा तोंडानं सांगू. तू तू पहिले फोन करतो रे बा. आता ती मेळ बशी. नाही तर काही कामाची गोष्ट नाही. भेटलं का असं दोस्त असते काय? हद झाली रे भाऊ ती गंमत करायची. खोटं सांगून दिलं झालं केलं बेदम काम ना करता. राहिला आता काम धंदा. आता बायकोला समजलं ते तू ये बघू. राम राम मंडळी. पा मला दोस्त गण्या कसा आहे. यानं लेकानं सगळा घोर गेला. असं तुमच्या दोस्ताने केलं का कधी? पा हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा. आणि चॅनलला अशी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.